मला असं वाटतं का अतिशय चांगल्या गोष्टीबाबत ते आंदोलन सुरू आहे. केंद्रानं त्यांना बोलावून घेऊन राजीनाम्याची मागणी केली. मला वाटतं त्याच्यात सुधारणा काही कायदे आणता येईल काय, काही तरतुदी करता येईल का, त्यांचं म्हणणं आहे का त्या मंत्र्यांना राजीनामा दिला पाहिजे. आमचं दुमत असू शकतं, पण सुधारणा होणं आवश्यक आहे. कारण हा काही एका जातीपुरता विषय नाही आहे. हा पूर्ण देशातल्या तरुणांचा विषय आहे, युवकांचा विषय आहे. आणि इतक्या मेहनत घेतल्यानंतर जर त्या परीक्षामध्येच घोळ होत असेल आणि अशा पद्धतीनं त्याच्यात दुरुस्त्या होत नसेल तर ते चुकीचं आहे. आम्ही निश्चितच मोदी साहेबांना, सीएम साहेबांना आणि एकनाथजी शिंदे साहेबांना सुद्धा याबाबत विनंती करू का त्यांचं उपोषण कसं सुटेल आणि त्यांच्या मागण्या कशा पूर्ण करता येईल. उनके समर्थन के लिए जिस तरह से पिछले वक्त किसानों के समर्थन के लिए यहाँ से बाइक रैली निकाली थी बच्चू कडू, वैसे तो जाएंगे? हमेशा अगर चलते रहा तो बच्चू कडू महाराष्ट्र में नहीं रहेगा. हम जरूर बाइक से नहीं जाएंगे लेकिन विमान से जरूर जाएंगे. साहेबांचं खरं तर स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो, आभारही मानतो का त्यांनी पुन्हा शिवसेना भाजपच्या विचारावरचं हे पहिलं पाऊल ते टाकत आहे. प्रभू रामचंद्राच्या या महत्वाच्या मुद्द्यावर ते खरं तर संघर्षासाठी उतरत आहे. त्याचा आम्हाला आनंदच आहे. चालेल, चलते राहो. आता काय देशात मुद्दे आता एवढेच राहिले ना. सर, इसी में उद्धव ठाकरे कल राम रक्षा का पठन करने वाले हैं क्या?